अक्षय तृतीया दिवशी केलेलं एक छोटंसं दान तुमचं कायमचं नशीब बदलू शकतं. पण कसं? ऐका ही खरी कथा. खूप वर्षापूर्वी एक छोट्याशा गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्यांची पत्नी राहत होते. त्यांचं जीवन खूप कठीण होतं. कधी-कधी तर घरात खायलासुद्धा काही नसत. पण एक गोष्ट मात्र खास होती, त्यांची भगवंतावरची श्रद्धा. दररोज ते मनापासून पूजा करायचे आणि जे काही असेल त्यात समाधान मानायचे. एक दिवस भगवान श्रीकृष्णांनी त्यांची परीक्षा घेण्याचा विचार केला. भगवान श्रीकृष्ण भिकाऱ्याच्या रूपात त्यांच्या दारात आले. "भिक्षा देई" असा आवाज त्यांनी दिला. ब्राह्मण बाहेर आला, पण त्यांच्या हातात देण्यासाठी काहीच नव्हतं. क्षणभर तो विचारात पडला आणि मग घरात जाऊन शोधायला लागला. खूप शोधल्यानंतर त्याला फक्त एका तांदळाचा दाणा सापडला. त्याने तो दाणा अत्यंत श्रद्धेने त्या भिकाऱ्याला दिला. तो दाणा छोटा होता, पण त्यामागची भावना खूप मोठी होती. ते पाहून श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले. ते आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, "आजपासून तुझ्या घरात कधीही अन्न आणि संपत्तीची कमतरता भासणार नाही." क्षणातच त्यांचं घर सुख समृद्धीने भरून गेलं. म्हणूनच म्हणतात, अक्षय तृतीया दिवशी केलेले दान, पूजा आणि चांगले काम कधीही संपत नाही, अक्षय राहते.